सरकारने हिट अँड रन हा जुलमी कायदा आणून भारतातील वाहन उद्योग धोक्यात आणलेला आहे। करोडोच्या संख्येनं वाहन चालकांवर अन्याय करणारा असा जुलमी कायदा आहे। या कायद्याअंतर्गत जर अपघात घडला आणि ड्रायव्हर त्याचा जीव रक्षणासाठी वाहन सोडून पळून गेला तर त्याला 7 लाख रुपये दंड आणि 10 वर्षाची शिक्षा अशा कठोर काळा कायदा केंद्र सरकारने आणलेला आहे। ड्रायव्हर कुणी खुनी नाही या, दरोडेखोर नाही या की एखादा अपघात करून कुणाचा जीव घ्यावा अशी ड्रायव्हरची इच्छा नसते। त्यावेळेच्या परिस्थितीनुसार वाहतुकीमध्ये अशा पद्धतीनं अनावधानानं अपघात घडत असतात आणि अपघात घडल्यानंतर ड्रायव्हरने पळून जाऊ नये या मताचे आम्ही देखील आहोत। मात्र परिस्थिती बघून जमावाच्या रोषाला बळी पडण्यापेक्षा ड्रायव्हर त्या ठिकाणावरून निघून जाणं पसंत करतो। काही ड्रायव्हर लोक तर स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात जातात। जर ड्रायव्हर त्या ठिकाणावरून गेला नाही आणि मॉब लिंचिंगमध्ये त्या ड्रायव्हरचा खून झाला, त्या ड्रायव्हरचा जीव गेला तर अशा ड्रायव्हरला केंद्र सरकार 1 कोटी रुपयाची नुकसान भरपाई द्यायला तयार आहे का? कारण ड्रायव्हरचा जीव देखील तितकाच मोलाचा आहे। केंद्र सरकारने असे कायदे आणण्यापूर्वी हा उद्योग संकटात येणार नाही, लाखोच्या करोडोच्या संख्येनं असणाऱ्या ड्रायव्हरचं कुटुंब रस्त्यावर येणार नाही याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे। केंद्र सरकारच्या या काळ्या कायद्याच्या विरोधात संभाजी मोटार चालक मालक संघटना आज रस्त्यावर उतरली आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे आमची मागणी आहे, अशा पद्धतीचे जुलमी कायदे त्यांनी मागे घ्यावेत। उलट रस्त्यावर जीव जोखमीत घालून काम करणाऱ्या वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी वाहन चालक मालक कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्या माध्यमातून वाहन व्यवसायाला आणि वाहन चालकांना संरक्षण द्यावं। येणाऱ्या काळामध्ये हा काळा कायदा मागे नाही घेतला तर हजारो वाहनधारकांचा मोर्चा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर संघटनेच्या वतीने काढण्यात येईल। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।